लोकांची मर्जी राखण्यासाठी, त्यांना खुश ठेवण्यासाठी, आपल्याबद्दल कोणी वाईट बोलू नये म्हणून स्वतःचं मन दाबून ठेवू नका. स्वतःला प्राधान्य द्या. या जगात तुमच्यापेक्षा मोठं काहीच नाही. तुम्ही जर खचला तर तुमचं संपूर्ण विश्व खचतं, हे लक्षात ठेवा. कोणासाठी कितीही केलं तरी ते नेहमी अपुरं वाटणारच. इतरांच्या समाधानासाठी सतत पळत राहिला तर शेवटी तुम्ही थकून जाल. लोक तुमची किंमत तुमच्या उपयोगावरून ठरवतात. म्हणूनच कामापुरता मामा म्हणणाऱ्यांची संख्या आजकाल भरपूर वाढली आहे. गरज सरो आणि वैद्य मरो ही या जगाची खरी रीत आहे. म्हणूनच इतरांकडून चांगुलपणाची अपेक्षाच करू नका. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळतेच. इतिहासातही मोठमोठी साम्राज्य जवळच्यांच्या विश्वासघातामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. म्हणूनच नाही म्हणायला शिका. मनाला पटत नाही ते कधीही करू नका. लोकांना निंदा करायला फार आवडतं. तुमचं यश, तुमचं मोठेपण हे अनेकांना खटकतं. तुमच्या शेकडो चांगल्या कामाकडे कोणीही पाहणार नाही, पण एक छोटीशी चूक केली तर ती जगभर पसरवण्यासाठी ते धडपडतील. म्हणून लोकांची मर्जी राखण्यात वेळ वाया घालवू नका. लोक निंदेला घाबरू तर नका. लक्षात ठेवा, बदनामी त्यांचीच होते ज्यांचं नाव असतं. म्हणून स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा आणि आनंदी राहा. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मी आणि माझं हेच दुःखाचं मूळ कारण आहे. जगातील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. मग मीही बदलेन आणि माझंही बदलेन. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी आपण जन्मलो नाहीये हे तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ज्ञान वाढवा, मन आणि शरीर सबल ठेवा, पुरेसा पैसा कमवा, पुण्यकर्माचा संचय करा आणि आयुष्याचा खरा आनंद लुटा. स्वामी विवेकानंद सांगतात, तुम्ही अमृताचे अधिकारी आहात. तुम्ही किती जगलात हे नाही तर कसं जगलात हे महत्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ.